उपवासाला साबुदाणा किंवा शेंगदाणा खाऊन ऍसिडिटी होते। साबुदाणा पचायला तसं पाहायला गेलं तर जड असतो आणि उपवासाचे वरी तांदूळ वगैरे खाऊन जर कंटाळा आला असेल तर आपला नेहमीचेच पदार्थ वापरून हा असा इतका मस्त चटकदार आणि कमीत कमी तेलातील हा आपण नाश्ता तयार केला आहे। तुम्हाला यूट्यूबवर हा प्रथमच पाहायला मिळेल, कारण आजवर कोणीही न शेअर केलेली ही इनोव्हेटिव्ह रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। भरगच्च सारण भरून तयार केलेले हे उपवासाचे पॅटीस एकदा खाल्ले की शेवटच्या घासापर्यंत चव जिभेवर रेंगाळत राहते। नमस्कार, मी प्रिया, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। सर्वप्रथम अर्धी वाटी साबुदाणे आपण हलकेसे भाजून घेणार आहोत। सध्या हवेमध्ये खूप मॉइश्चर आहे, पावसाळी वातावरण आहे, म्हणून हलकेसे आपल्याला साबुदाणे भाजून घ्यायचे, म्हणजे यामधलं मॉइश्चर कमी होतं। साबुदाणे थोडेसे भाजले की मग यामध्ये अर्धी वाटी इतके ही वरई घातलेली आहे आणि ही सुद्धा आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची। आपल्याला फार याचा रंग वगैरे बदलायचा नाहीये, फक्त हे गरम झालं पाहिजे आणि यामधलं मॉइश्चर कमी झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला याचं पीठ चांगलं करता येईल। नाहीतर पीठ अगदी बारीक दळलं जात नाही, म्हणून आपल्याला हे हलकसं असं भाजून घ्यायचं आहे। हाताला फक्त चटका लागला इथपर्यंत हे गरम झालं की लगेच गॅस बंद करायचा। हे मिश्रण पूर्णतः थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरमध्ये घालून आपल्याला याची चांगली अशी बारीक पूड करायची आहे। जर तुमच्याकडे साबुदाण्याचं आणि वरईचं जर पीठ उपलब्ध असेल ना, तर ते वापरलत ना समप्रमाणात तरीही चालेल। मी हे अगदी बारीक असं मिक्सरला दळून घेतलेलं आहे आणि एकदा हे व्यवस्थित चाळून सुद्धा घेतलेलं आहे, म्हणजे जे काही मोठे साबुदाण्याचे कण असतात ना ते विलग होतात, म्हणून हे एकदा व्यवस्थित चाळून सुद्धा घ्यायचं आहे। आता एका भांड्यामध्ये हे पीठ सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे। जर तुमच्याकडे भाजलेल्या जिऱ्याची पूड नसेल तर आपण ज्या वेळेस साबुदाणा आणि वरई जेव्हा मिक्सरमध्ये फिरवली ना त्याच वेळेस जिरे सुद्धा त्याचसोबत दळून घ्यायचे, म्हणजे वेगळी अशी जिऱ्याची भरड यामध्ये घालण्याची गरज नाही। आता या पिठाला तसं बाइंडिंग असं विशेष काही नसतं, म्हणून आपण यामध्ये एक छोट्या आकाराचा बटाटा उकडलेला तो किसून घालणार आहोत की जेणेकरून या पिठाला एक चांगलं असं बाइंडिंग येईल। वरी तांदूळ हे ग्लुटन फ्री आहेत। जर आपण नुसत्या वरी तांदळाचा कुठलाही पदार्थ करायला गेलो तर तो व्यवस्थित होत नाही, म्हणून आपण थोडे साबुदाणे आणि थोडं बटाटा उकडलेला यामध्ये घातलेला आहे। आता अगदी थोडं थोडं पाणी घालायचं, बटाट्याला पुन्हा पाणी सुटतं, मॉइश्चर रिलीज होतं, त्यामुळे अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर पीठ भिजवून घ्यायचं आहे। असं हे घट्टसर पीठ मी बऱ्यापैकी घट्ट भिजवून घेतलेलं आहे, फार सैल करायचं नाही, कारण बटाट्याला जर मॉइश्चर सुटलं तर पीठ बराच सैल होतं। आता हे पीठ आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया, तोवर आपण पॅटीसचं आतलं सारण तयार करून घेऊया। इथे एक वाटी खोवलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे, एक छोट्या आकाराचा उकडलेला बटाटा हा सुद्धा आपल्याला यामध्ये किसून घालायचा आहे। याच्याने मिश्रणाला बाइंडिंग खूप चांगलं येतं, म्हणून हा असा किसून घालायचा। बरोबरीने आपल्याला यामध्ये काही हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीर घाला, भाजलेल्या जिऱ्याची पूड घालायची आहे, एक चमचा चटपटीतपणा येण्यासाठी आमचूर पावडर घालायची आहे। याच्याने मस्त अशी चटकदार चव येते आणि बरोबरीने ही चव बॅलन्स करण्यासाठी 2 टेबलस्पून इतकी पिठी साखर घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आवडीप्रमाणे बेदाणे आणि काजूचे तुकडे घालायचे आहेत। आमचूर पावडरचा आंबटपणा, पिठी साखरेचा गोडवा, त्याचबरोबर हिरव्या मिरचीचा तिखटपणा, अशी आंबट गोड तिखट चटपटीत चव आपल्या या सारणाला येते। आणि मी इथे दाण्याचा कूट किंवा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालायचे विसरले होते, म्हणून 2 टेबलस्पून इतका दाण्याचा कूट घातला आणि पुन्हा हे एकदा चांगलं कालवून घेतलं। हे मिश्रण एकदा चाखून पाहायचं, जर तुम्हाला यामध्ये थोडीशी आमचूर पावडर किंवा पिठी साखर हवी असेल तर तुम्ही वाढवू शकता। मस्त अशी चटकदार चटपटीत चव यायला या मिश्रणाला आली पाहिजे। आता हे मिश्रण बाजूला ठेवलं आणि आपण या पॅटीस सोबत खाण्यासाठी एक चटणी तयार करतोय। त्याकरता ओलं खोबरं थोडंसं घेतलं, एखाद चमचा भाजलेल्या दाण्याचा कूट घालायचा, आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या घालायच्या, थोडीशी देठासहित कोथिंबीर, चवीपुरतं मीठ घालायचं
आणि 1 चमचा साखर घालून चटणीला क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी थोडंसं दही घालायचं, गरजेइतपत पाणी घालायचं आणि मस्त अशी चटणी आपल्याला तयार करून घ्यायची आहे. आपली ही चटकदार आंबट, तिखट, गोड, चटपटीत चवीची चटणी तयार झाली आहे. आता लगेच आपण याचे पॅटीस तयार करायला घेऊयात. हे मिश्रण आता आधीपेक्षा किंचित असं बघा सैलसर झालेलं आहे. त्यामुळेच आधी मिश्रण आपण आहे ना अगदी घट्टसर भिजवून ठेवायचं, कारण बटाट्याला कधी कधी जे मॉइश्चर असतं ते रिलीज होतं आणि मग हे असं पीठ आपलं सैलसर होण्याची शक्यता असते. म्हणून आधीच बऱ्यापैकी घट्टसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता यामधलीच एक लाटी घ्यायची आहे आणि ती आपल्या साबुदाणा आणि वरी तांदळाचं इथे मी थोडंसं पीठ शिल्लक काढून ठेवलं होतं, त्या पिठामध्ये हे आपल्याला गोळवून घ्यायचं आहे. म्हणून जर तुम्ही थोडंसं जास्तीचं पीठ जरी साबुदाण्याचं बनवून ठेवलं ना तरीही चालेल. आता याची आपल्याला एक पातळ पोळी तयार करून घ्यायची आहे. फार अगदी पातळ तयार केली नाहीत ना तरीही चालेल. आणि जर गरज वाटली तर थोडंसं हे साबुदाण्याचं पीठ आपण असं वरून लावू शकतो. अगदी किंचित जाडसर अशी ही मी पोळी तयार करून घेतलेली आहे. फार पातळ पोळी तयार करायची नाही. आता याचे 2 भाग असे समान करून घ्यायचे आहेत आणि यामध्ये एका भागावरती आपल्याला हे जे आपण तयार करून घेतलेलं आतलं सारण आहे ना ते असं थोडंसं असं त्रिकोणी सारखं पसरवून घ्यायचं आहे. म्हणजे मला त्रिकोणी आकाराचे पॅटीस तयार करायचे आहेत, म्हणून मी हे त्रिकोणी शेपमध्ये असं पसरवून घेतलेलं आहे. आणि मग त्यानंतर हे एक टोक या बाजूला असं दुमडून घ्यायचं आहे आणि हे दुसरं टोक त्याच्या विरुद्ध दिशेने असं दुमडून घ्यायचं आहे. सगळी टोकं व्यवस्थित अशी दाबून घ्यायची, म्हणजे कुठूनही सारण अजिबात बाहेर येणार नाही. या पद्धतीने आपल्याला हे पॅटीस बनवून घ्यायचे आहेत. आणखीन एक पॅटीस तयार करून दाखवते. म्हणजे साधारण आपण समोसा कसा बनवतो ना त्याच पद्धतीने आपल्याला हे असे पॅटीस तयार करून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही इतर कुठल्याही शेपमध्ये सुद्धा हे पॅटीस तयार केलेत ना तरीही चालेल. आपण घेतलेल्या या प्रमाणामध्ये साधारण 8 पॅटीस अगदी आरामात होतात. मी साधारण 5 पॅटीस इथे बनवून तयार केलेले आहेत. पण जर तुम्हाला ही पोळी लाटणं किंवा हे असे त्रिकोणी पॅटीस करणं कंटाळवाणं वाटत असेल तर साधारण अशी छोटीशी वाटी करायची, त्यामध्ये हे जे आपलं सारण आहे ना ते भरून घ्यायचं आणि छोटे छोटे तुम्ही जरी असे कटलेट किंवा आपण छोटे पॅटीस करतो की नाही तसे केले तरीही चालेल. म्हणजे पुरणाचा उंडा कसा आपण पुरणपोळीचा तयार करतो त्या पद्धतीने हा असा उंडा तयार करायचा. हातावर हा असा गोल गोल करून याला थोडासा असा चपटा आकार देऊन घ्यायचा. या पद्धतीने जरी तुम्ही छोटे छोटे पॅटीस तयार केलेत ना तरीही चालेल, म्हणजे ते बनवायला आणखी सोपे आहेत. आता हे आपण पॅटीस जे तयार केलेले आहेत ते असे तव्यावर घालून छान असे शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर इथे मी थोडंसं तुपाचा वापर केला आहे. तुपाऐवजी जरी तुम्ही शेंगदाणा तेलाचा वापर केलात ना तरीही चालेल, पण तुपामध्ये खायला ते खूप छान असे खमंग लागतात. फारसं सुद्धा आपल्याला तूप वापरायची गरज नाही. साधारण 1 चमचा तूप मी इथे घातलेला आहे आणि ते तूप बघा माझा तवा थोडासा खोलगट आहे, त्यामुळे सगळं तूप एक ठिकाणी गोळा होतोय. म्हणून मी असं हे तवा हलवून तूप अगदी कडेपर्यंत आणत आहे, म्हणजे कमीत कमी तुपाचा वापर करून आपले हे पॅटीस खूप छान असे भाजले जातात. बघा तूप घातल्यामुळे याला रंग सुद्धा फार सुरेख आलेला आहे. आता ही एक बाजू चांगली अशी तांबूस रंग आल्यानंतर आपल्याला हे सगळे पॅटीस असे पलटवून घ्यायचे आहेत आणि दुसरी बाजू सुद्धा हलकसं यावर तूप सोडायचं आहे आणि दुसरी बाजू सुद्धा आपल्याला चांगली अशी तांबूस रंग येईपर्यंत शेकून घ्यायची आहे. कमीत कमी तुपाचा वापर करून हे असे मस्त कुरकुरीत आपले पोटभरीचे आणि हेल्दी असे पॅटीस बनवून तयार झाले आहेत. बघूनच लक्षात येते की अतिशय छान असे हे पॅटीस तयार झालेले आहेत. तुम्ही यापूर्वी कधी हे असे उपवासाचे पॅटीस पाहिले आहेत का किंवा खाल्ले आहेत का हे मला कमेंट करून नक्की कळवा. हा पॅटीस बघा ना काय मस्त तयार झाला आहे आणि या आवाजावरून तुम्हाला लक्षातच आलं असेल की अतिशय मस्त असे वरून खुसखुशीत आतून मऊ लुसलुशीत असे हे आपले उपवासाचे पॅटीस बनवून तयार झाले आहेत. हे आपण तयार केलेली चटकदार नारळाची जी चटणी आहे त्यासोबत सर्व करू शकतो किंवा नुसते खायला सुद्धा खूप छान वाटतात. आणि कमीत कमी तेलाचा वापर करून हे तुम्ही साबुदाणा वडा खाण्यापेक्षा या पद्धतीने हे असे उपवासाचे छोटे छोटे पॅटीस जरी तयार करून घेतलेत ना तरीही उत्तम आहे. कारण साबुदाणा वडा बऱ्याचदा तेलामध्ये फुटतो, बरेचसे तेलकट होतात, पण हे अजिबात तेलकट होत नाही. बघा
अतिशय मस्त खुसखुशीत असे तयार झालेत। आणि बघा मी हातावर चोळतीये तरी सुद्धा जरा सुद्धा माझ्या बोटांना तेल लागलेलं नाहीये। असे हे वरून खुसखुशीत आतून मऊ लुसलुशीत आणि चटकदार सारणाचे हे पॅटीस तुम्हाला कसे वाटले? तुम्ही यापूर्वी कधी हे उपवासाचे असे पॅटीस खाल्ले आहेत का? हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। अशा छान छान प्रमाणबद्ध आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह। धन्यवाद।